प्रजा फाउंडेशनने सादर केलेल्या अहवालातून मुंबईतल्या वाढत्या गुन्हेगारीविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे। गेल्या एका वर्षात मुंबईत बलात्काराच्या घटनांमध्ये 47% वाढ झाली आहे, तर विनयभंगाच्या घटना 52% वाढल्यात। तसंच मुंबईत एका वर्षात खून, अपहरणासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये 8% वाढ नोंदवली गेली आहे। उत्तर मध्य मुंबईत गुन्ह्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे। अपुरी पोलीस यंत्रणा तसंच नागरिकांची तक्रार नोंदवण्याबाबतची उदासीनता ही गुन्हेगारी वाढण्यामागची प्रमुख कारण असल्याचं या अहवालात म्हटलंय। 32% नागरिकांना मुंबईत राहण्यासाठी असुरक्षित वाटतंय आणि आज जो अहवाल सादर झाला त्यातून गुन्ह्यासंदर्भाची धक्कादायक माहिती समोर आली आहे। आम्ही फक्त मुंबईतच बघतोय, पण मुंबई आपण सामान्यरित्या मानतो की सेफ सिटी आहे। सर्वेमध्ये जे फायंडिंग दिलेलं आहे ते सांगतंय की इन्क्रीजिंगली आपण लोकांमध्ये इन्सेक्युरिटी वाढत चाललेली आहे। तेवढंच आम्ही फक्त नमूद करू इच्छितो। कंपॅरेटिव्हली काही वेगळं चित्र येऊ शकतं, कोण दुसऱ्या शहर आपल्याकडे जास्त इन्सेक्युअर असू शकतं, पण आमच्या आधी आज जेवढं मुंबई लोक म्हणतात इन्सेक्युअर 32% लोक म्हणतात ती खूप महत्वाची बाब आहे। त्याबद्दल आपण तपासून बघितलं पाहिजे, आपल्या गव्हर्नमेंटने त्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे, एवढंच आम्हाला सांगायचं आहे।